बापरे लगा इंजन आत्ता खोललं वाटतं तुम्ही गाडी इथे उभा दिसून राहिला बापा बापा बाबा. अरे 2 दिवस झाले ना गाडी येऊन पडला बा. काय 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 असे काम असते करायच्या. अरे आता काय सांगा तुम्हाला आम्हाला माहित आता हे एक लेबर गेला त्याच्या साडीच्या लग्नाले आणि एक आहे तर ते म्हणे माझ्या वावरातला आता हे आहे म्हणे वखर मार लागते म्हणे मले काय करा मग आता मले माहीत मग हे बा आता 1-1.5 घंटा झाला बा हेच चालू आहे तुमचं. काय ऑइल गिल टाकलं होतं का नाही याच्यात काही जिंदगीत ऑइल टाकलं होतं का म्हणलं काही. आता ऑइल म्हणजे आता ऑइल आता हो टाकलं होतं म्हणा पण कसं आता बरीच डिटेलच्या गोष्टी समजा तेच म्हणतो ना ऑइल नाही याच्यातनी ऑइल त्यानं मार खाल्लाय ना पुरं इंजन ब्लॉक झालंय मग ऑइल नाही काही नाही तसेच चालून राहिले आपले भंगाट पिटवून राहिले मग पुरं काम काढलं म्हणलं इंजनला पुरं बिलकुल ब्लॉक काहीच कामाचं नाही राहिलं आता काम. बापरे मग आता काय कसं काय म्हणून म्हणजे ब्लॉक म्हणजे काय अरे म्हणजे कसं काय काय म्हणजे ते सर्व्हिसिंग आणि ते काही करावं लागते का नाही त्याचं का बस आपलं घेतलं म्हणजे चालवलं आता का बैलगाडी होई वंगण टाकलं की चालले आता काय मग आता हे इंजिन अमरावतीला पाठवा लागते बांधणी करायसाठी त्याशिवाय जमत नाही चालले 15,000 रुपये खर्च यायचा हो पटत असेल तर पहा नाही तर उचलून घेऊन जा. आपण झालं मग 15,000 रुपये खर्च बापा बाबा झालं आता एक टाटा सांगा पेरण्याच्या टाईमला आता इतके 15,000 रुपये कुठचे जाऊ तुम्हाला नाही हे बा तुम्ही असं करा ना काही ना काही कमी जास्त करून ॲडजस्टमेंट करून बरोबर पाहा ना ते इतका खर्च गेले. अरे खर्च म्हणजे 15 कमी सांगितलं मी अजून बाकीचं काहीच पाहिलं नाही मी तुझं सगळं कलस प्लेट आहे ते सर जायला कार्यक्रम दिसून आला मला ते मग काय आता हेच तर इंजनचं म्हणजे नवंच मला तर वाटतं नवं इंजन घ्या जुना घेतला तर घ्या जुना म्हणजे आता जुना म्हणजे कसं आता आपण ते ओढून आणलेला ते याच्यातून आणला शोरूममधून जुना समजा इंजनचं काम निघालं त्याच्या पहिलेच मग त्यानं एक खेप काम करायला यायचं आता हे डबलचं हे आता अशीच चालू राहील आता रोना तापा म्हणून म्हणलं काही मजा नाही यायच्या नवा ऑटो घ्या नाही तर मग हे कसं दुरुस्त करून फुकून टाका. काही बोलला हो राजा टेस्ट आमच्या पोटा पाण्याचा कसा मार्ग आहे काहीतरी करा मग आता किती 15 मग काही द्या लागते झाल्यावर द्या लागते ना नाही पहिले जमा करावं लागते तिथं इंजन घेऊन जा लागते बा किती गर्दी असते तिथं तेच तर त्याला म्हणा लागते मिनता करावं लागते त्याला द्या बा तेवढं करून मग म्हणलं 15,000 लवकर जमा करा आज आणि मी इंजन पाठवून देतो. बापरे आजच का हो अरे बाप आता आठ असते का कष्टकार लोक पैसे द्यायचे आजच्या मग राहू द्या मग द्या ना 8 दिवसांनी द्या 15 दिवसांनी द्या या इथं उभं करून ठेवतो इंजन इकडे बाजून लावतो तुमच्या हिशोबानं. मग हे कळ दिसते म्हणजे बरं पाठवा मग मी पैसे सोय लावतो आज हो काही ना काही मिळाला असला का नाही हो ना आता हे इंजन याची सोय जमते गाडी याटोशिवाय बरं ठीक आहे येतो मी हो तर मग सांगते चल. मला दादा या दुकानात आहे ना आता टिफिन डबे आहे बॅग आहे दप्तर आहे मस्त इथेच घेऊ आपण वया घे घ्या लागते मला रजिस्टर घेऊ ना सगळं घेऊ आतापासून वजा वागवतं का तू वजा वागवतं का म्हणलं मग अजून आपल्याला बँकेत जावं लागते ते क्रॉप लोनचं विचारावं लागते मग काय तो त्या घनश्याम भाऊले आपले पैसे मागा लागते मग पुरे शेंगाले का पुरे घेतल्या रुपये हातात नाही त्याला सगळे काटून घेते त्यानं मग त्याला बी जरा अंगावर पैसे मागतो सोयाबीनपर्यंत आणि बाकी आता बँकेत जाऊन पाहतो काय होतं क्रॉप लोनचं मग तिकडे कामं निघले की मग आपलं निघायच्या वक्ती घेऊन घ्यायचं मग देतो तुला घेऊन तू काय काळजी करू राहिला देतो ना हो ना आता ते या तुझे पैसे काय देतो मग त्याला 15,000 रुपये कुठचे आणता आहे ना पैसे आहे ना आपल्या पैसे 30,000 रुपये आहे ना माझं तू काय काळजी करून राहिला मग सगळं आहे पा सगळं घेऊन देतो तुले काही काळजी करू नको मग काय आहे ना आपल्या पैसे आतापर्यंत आंब्याचे पैसे काही इकडे गहू हरभऱ्याचे इकडे 30,000 रुपये आहे ना आपल्याजवळ असं काय म्हणते का नाही हो ना ते फी माझ्या शाळेची 10,000 रुपये ते शाळा सुरू व्हायची आणि द्या लागते म्हणते ना 22 तारखेला शाळा सुरू राहिली मग ते आणि नेऊन द्या लागेल ना आली का 22 तारीख देतायचे ना 22 तारखेला तुला पोहोचून देऊ आपण खोलीवर समजा 21 देऊन देऊ काही हरकत नाही चालतो आता पहिले घनश्याम भाऊला भेटा लागते ते पैसे त्याला मागून आपण चालते कुरापडून भरणं आपल्याला चाल काय करू आपण भर लागते बियाणं काही घेता मग बियाणे कोणते पैसे आहे मग हो ना बियाणे पैसे आपल्या पैसे सगळं बरोबर थांब ना तुझ्या गडबड कुरापडून भेटलं की झालं ना आपलं मग आता घनश्याम भाऊला मागू आपण ते कुरापडून भरून टाकू उद्या परवा आपले पैसे भेटते तू आता हे सगळं आज देतो ना मी घेऊन तुले उरते नाही याच्यात चल मग आम्हाला मग काय करता तुम्ही 30,000 आहे म्हणता ते ऑटोवाल्याला 15 देतो माझी फीचे 10 देतो त्याच्यातून बियाणे बी घेतो कुरापडो नाही भरतो ते 30,000 तुम्ही करता काय काय अरे या तुला नाही समजा तू काही भिजा खिपल्या पाठवा अरे कसं याची टोपी त्याला बरोबर करा लागत असते ते मापाशी 30,000 रुपये का नाही आता हे 30 आणि आपल्या घनश्याम भाऊला मागतो मी 20,000 समजा 20 आणि 30 किती झाले 50 आणि 50,000 रुपयातले आपल्याला तिथं 45,000 भर लागते व्याज माफ आहे तर 45,000 भरले की आपल्याला 5,000 रुपये आपल्याजवळ उरते आणि कुरापडून आपल्याला दुसऱ्या दिवशी भेटते ना मग काय 70,000 झालं मग सगळं ॲडजस्टमेंट होऊन जाते इंजन होऊन जाते बियाणे होते सगळेच होते असं हो का मग बरं मग चला मग घनश्याम काकाला भेटू आणि त्याला मग 20,000 मागून मग बँकेत जाऊ नाही का चला मग काय असं आहे ते मग काय असं ॲडजस्टमेंट करावं लागत असते तर जमते ते नाही तर काष्ट करायला फाशी घ्यायची पोहे चल लोक चल काय बोलता राजा कालच दिसले तुम्ही मार्केटात मला दुसऱ्या दलालाकडे तुम्ही शेंगा टाकल्या नाहीत काय झालं दुसऱ्याच तुम्ही कोणाला तरी उभं केलं तुमचा मेवना आता कोण होईल माहीत पडते ना आम्हाला मग काय तर राजा मग पैसे न्यायच्या वक्ती आमच्यापासून न्यायचे माल टाकायच्या वक्ती दुसऱ्या दलाला जिकडे टाकायच्या असं बरोबर नाही बरोबर नाही म्हणलं हे काय तुमचं हे शोभलं नाही आपल्याला काय देतो काय करता आपला माल नव्हता नसं तुमचाच होता ते मला माहित नाही काय ते मग कोणत्या कास्ताला काय सगळं आम्हाला माहित असते याला त्याला इकायला लावता राजा मायाबिन मग आता मागचे पैसे राहिले कधी माय मग काही देता आता ते सोयाबीन शिवाय काय देता तुम्ही आता फालतू राजा मायाबिन आम्ही इकडे टक्केवारी आणतो वाटतो हे ते ॲडजस्टमेंट करतो बा मी आता राहिले मग हरच जागेवर तुमच्या मागं लागलो मी ठेवा आता काय म्हणता तुम्ही काय अजाबरा तुमचं काय म्हणलं म्हणा आता मी तिकडे बोलून राहिला जरा गडबड नका करून तुम्ही काय म्हणणार तुमचं काय काय मागं चालले आपले हो ना ते आहेच म्हणा तुमच्या मग गडबड असते ना हो ते कसं झालं आपलं भाई मग त्या दिवशी आणला होता म्हटलं हो तर आपलं बिल गिल मागचं जे काय होतं ते आपण नील केलं आपल्याकडे काही रुपये राहिला नाही ना
आता वर्षभर नील केलं म्हणते नाही का अजून अंगावर मागते 100% बियाण्याला पैसे मागणं काय हो ना ते झालं नील झालं विषय काही नाही हो बरं मी येऊ का मी जरा कसं झाला माझ्या ढेर आलेला आहे हराशी बोलायला कोणीच नाही ते पट्टीवाला याद आहे निघतो म्हणलं मी येतो जरा हो ना फक्त कसं जरासं एक महत्वाचं बोलायचं होतं हो जरासं अर्जंटमध्ये आहे कसं 2 शब्द बोलायचे होते म्हणा गडबड नका करू तुम्ही नंतर बोलू ना आपण आता भेटू तिथं 2 मिनिटं काय आहे बा मला फक्त इच्छा होऊ द्या माया नंतर भेटू ना मग तुम्ही नाश्ता करून या तोपर्यंत हा ना मी इथं कुठे जाते ना बरं ठीक आहे तसं काही हे म्हणजे कसं बँकेचं काम होतं म्हणून बरं ठीक आहे होऊ द्या तुमचं 2-4 डेट झाले की मी येतोच भेटायला तुम्हाला हाऊस मी इथं नाश्ता करून येतो मग हो बिलकुल या नाश्ता करून या तुम्ही हो ना मग काय तर निरा पैसे मागतात लोक इकडे मला दुसरीकडे टाकते या मग तुम्ही आता भेटा मला मी हवा इथं या हो बाबा काय म्हणतो म्हणलं हो दिले नाही पैसे आहे ना हो काय म्हणे देतो म्हणे ते कसं आहे गडबड आहे त्याच्या मग सध्या आता पेपर लोक आले तर हराश सुरू झाली त्याच्या ढेर आलेला आहे हराशी बोलायला लागते त्याला हो तर आपण कसं तोपर्यंत नाश्ता गिष्टा करून घेऊ कसं तुला भूक लागली मला लागली समोसे गिमोसे आलू बोंडा आहे ते मस्त मस्त असते गरम गरम हो तेवढं खाऊन घेऊ नंतर मग घेऊ आपण 1 घंट्यानं मग कसं देतो म्हणे तसं काही नाही म्हणलं अजून असं बरं मग चला मग हो नाश्ता करून येऊ नाही का मला भूक लागली होती हो ना मगापासून म्हणू लागलो पण तुम्ही म्हणे मग करू हो चला मग चला आले होते घनश्याम भाऊ इकडे शिवरायला होते नाही का अरे घनश्याम भाऊ अभिन तर अजबराव गेलेच ना ते मला कटायतीन चालले जातील अभिन तर बोलाच लागेल 2 शब्द आता हो आलो काय निरा पैदा आहे ना बा काय करा आता हो बोला काय म्हणताय हो सांगा ते म्हटलं ते कसं कुरापडून आपलं आता कसं काढायचं आहे हो तर साहेब म्हणे तर आपल्याला कसं 45,000 रुपये बरं नाही हो तर 30,000 रुपये माझ्याजवळ सध्या 15,000चं काम होतं हो तर म्हणलं 15,000 डेली असते समजा तर आपण कसं लवकरच देऊ म्हणा कुरापडून जर आलं 2-3 दिवसात तर तुम्हाला ते 15,000 वापस देतो नाही ना हे बा पैशाचा विशेष नका करू तुम्ही पैसे मागूच नका माझ्याजवळ माल घ्यायला पाहिजे नाही मीच त्याला व्याजा बट्टन पैसे मला 1% राहणार लागते हो ते सगळं बरोबर आहे फक्त 15ची अडचण आहे का जास्त नाही म्हणून राहिलं मी आपण आता एक मागचं नील केलं ना सांगा तुम्ही सांगा बा पुन्हा नील सगळेच करते तर पण कसं असते वर्ष पैसे आता आम्हाला इकडे व्याज भर लागते तुम्हाला आता तुम्ही सांगा आमचं आम्हाला माहिती काय आपण घरचं हे नाही ना लय मोठा असं मी नाही ना तुमच्या आता ते कसे बळभाऊची संबंध आहे आपल्या कॉलनीत राहते म्हणून तुम्हाला देतो मी नाही तर मी कसं पैसे वाटतच नाही शक्य देतच नाही ना मग आता जे आला माल तेवढा आपला इकाचा घ्यायचा बस मोकळं व्हायचं पण हे कसं लचण लागते ना लोकांना पैसे दिले की लोक मालही नाही टाकत मग काय चाटा देते आता 2-4 जण चाटा दिल्या मग काय तर आला दुसऱ्या मेवण्या घेऊन उभं करते गंजापाशी आणि इकून टाकते माल मग ते माल आलाच नाही पिकलंच नाही अशी परिस्थिती आता सांगा आता कुठचे पैसे द्या मिस्तर तोट्यात हो पण कसं मायला अडचण काम आहे हो एक बाबा 70,000 रुपये लोन भेटते मला हो फक्त 5 भरणार ना मला बाकी झालं ना मग माय फक्त 15 आजच्या दिवस फक्त तेवढं करा या ना माय पा घाण बडाईत काम आलेला आहे तुमचं माय मला माहिती राहायच्या हे बा पैशाचा विषय नका करू हो येतो मी येतो घनश्याम अरे ऐका घरी घनश्याम मी काय म्हणतो घनश्याम काय होत नाही बा अजाबरा होत नाही म्हणलं होत नाही अरे कसं दिलेच नाही मा बाबा पैसे नाही का बाबा दिले नाही पैसे आहे ना जाऊ दे नाही दिले आपल्याला काय असते आपल्याला काही गरज नाही एवढी हो ते बँकेत साहेब आहेत का नाही हो ते ऍडजस्टमेंट करते हो चल हो बँकेत चाललो चल अरे मग किती काही विचारसान तुम्ही 3री चक्कर होईन तुमची हो आज भरतो उद्या भरतो परवा भरतो अरे म्हणलं काय 56 काही विचारपूस करण्याचे टाईम नको गमावू तुम्ही पटकन ते तुमचे 45,500 रुपये आहे काहीतरी ते भरून घ्या आणि लवकरात लवकर दुसरं आपलं नवीन क्रॉप लोन घ्या तुम्ही राजा विचारता आणि काही भरत नाही काही नाही आणले करता आहे का आणले का आज तुम्ही भरून घ्या मग पैसे आपण ते कसं असते माणसावर काष्टकारावर पैसे म्हटलं की कसं मोठा घोर आहे ना पिकाच्या भरोशावर आहे भैमुगान चाट दिलं नाही यावर्षी जसं पाहिजे तसा पिकला नाही 4,500-5,000 भाव आहे काय आता होणार आहे सांगा बा तुम्ही नाही तर मला वाटलं बा 60,000 रुपये जर भाव असताना सगळं बरोबर नील झालं असतं माय पण म्हणलं नाही साहेब म्हणलं कसं एक ॲडजस्टमेंट होईल का समजा ॲडजस्टमेंट कसं ॲडजस्टमेंट आता काय करायचं काय म्हणजे माझ्याजवळ कसं 30,000 रुपये आहेत हो 30 आहेत समजा आणि 15,500 रुपये समजा तुम्ही तुमच्याजवळचे भरा आणि माझ्या समजा क्रॉप लोन नील होऊन जाते आणि मला उद्या किंवा समजा परवा दिवशी आपल्याला नवीन लोन भेटते समजा 70 भेटेल ना 70 काय भेटतो 70 काय भेटणार लसले 10,000 वाढीव 55 भेटो 60 भेटो याच्यावर नाही भेटत ठीक आहे चालते ना 55-60 जे काय भेटेल ते तर मी काय म्हणतो मग तुमच्याजवळचे 15,500 टाका आणि मी 30,000 आणलेले आहे तेवढे भरून घ्या मायक्रो आपलं नील होऊन जाते आणि मला मग तुम्ही उद्या लवकरात लवकर केस काढून द्या मला लवकर आता कोणाची भरा आता सगळ्या कास्तकाराचे आम्हीच भरा अरे कर्मचारी हो ना आम्हाला का मोजका पगार ते आम्ही आता इतकाले पैसे कुठून भरवा तुम्ही पंचायतची सोय लावा लवकर आणि तुमचं लोन काढून घ्या आता मी काय सांगू शकतो याच्यापेक्षा मला तेच म्हणलं ना इथे समजा ॲडजस्टमेंट इकडे तिकडे असं समजा ॲडजस्टमेंट होत असेल ना बाबा अर्धी आहे सुकान खाऊ द्या ना म्हणलं मला घरी पाठवता का आता तुम्ही कुठून आता पैसे भरा हेरपार करा आणि हे करा ते करा मला नका सांगू तुम्ही तुमचे पैसे भरा होऊन लवकरात लवकर लोन घेऊन घ्या काय करा मॅडला करसान तुम्ही ॲडजस्टमेंट हो ना काय काय हे पाठ भरायला लागून तर 1,500 तुम्ही घेऊन घ्या ना असंही म्हणतो बा असं काही नाही आपल्याला फुकटच नाही पाहिजे दुसऱ्याला व्याजाचे पैसे द्यायला लागते तुम्ही घ्या तेवढे नाही होतच नाही म्हणलं बा आपल्याच्यानं होत नाही म्हणलं तुम्ही आता कुठूनही सोय लावा तुमची तेवढे पैसे जमा करा हो या तुम्ही आता या करा आता जवळच्याकडे झाला का नाही का हो बरं ठीक आहे बरं काय हरकत नाही मी पाठवू 4 वाजे लोक आहे ना बँक उघडी हो बरोबर ठीक आहे मी पाठवू मी लावतो सोय लवकर करा म्हणजे जितक्या लवकर देसान तितक्या लवकर लोन मी सांगशील तुमचं नाही तर मग अजून वाढत जाईन ती हो या तुम्ही या बाबा आता कसं म्हणलं ते नाही म्हणते साहेब नाही म्हणते 15,000 रुपये मापाशी मग कसं अरे बाबा एवढं टोन नको करू तू काळजी नको करू मग मी हाव ना तू काय काळजी करून राहिला तुझे जवळ बापू आहे का नाही त्याला आपण सध्याचे 15,000 मागू आणि याची भरून टाकू मग आपल्याला भेटते ना 60-70 हजार भेटते ना अच्छा 60-70 55 म्हणे ना हो साहेब आता 55 म्हणे
कोणा 2-4-5 हजार इकडे तिकडे ते चालते त्याचा नाही विषय. आता चालते शेंगा आणल्या ना आपण जवाई बापूच्या घरी चालू सुटू आपण त्याला म्हणून पाहू आपण 15,000 ते देते त्याचा काही विषय नाही. ते घेतले यायचे भरू नंतर आपल्याला 1-2 दिवसाचे पैसे भेटते लागेल तेवढे. हो 60-70-55 जे काय भेटेल ते. बरं चला मग आता हो बापू जायचे नाही का हो चला मग. 2 मिनिटात येतो ना मी काकूच्या घरी चालली मी हो येतो मी. काच कराय पोरगी काही नाही ऐकतच नाही आता इथं जाय तिथं जाय. पाहता इथे आबाजी आले वाटते बाबा संकेत यायला वाटते. अरे बाई ये इकडे हो ते आबाजी आले म्हणलं या म्हणलं या हो या अरे भाऊ संकेत बापरे आमची नाट्य लय मोठी झाली बा. अरे बापरे शुटी कसं काय बाबा मस्त. आबाजी मस्त मस्त. अरे का बाबा कसं काय म्हणलं आज येणं झालं अचानक झाले. काही नाही म्हणलं काय आपलं काही नाही ते पाहुणे बा कुठे घरी नाही का आपलं जवाई बा. नाही ते आज दुकानात नाही गेले तर आज कसं ते अमरावतीला काय माल आणण्यासाठी गेले वाटते बा हो दुकानचा माल आणायचा आहे म्हणे मालकाने पाठवून द्यायले. हो ना म्हणूनच कसं दुकानातून चक्कर टाकली दुकानात काही दिसली नाही. मला चला बाटा कसं भेटे होते आपल्या नाचीची शेंगा आणल्या जराशा म्हणलं कसं चला आता भेटून या मग. हो ना चला चला या ना मग आले तर या तर भाऊ संकेत ये म्हटलं हो चला चला. आपण तर आता जवाई घरी नाही आता पैसे कसे मागावं नाही का हो ना पडत झाली हो पाहा लागेल पुरीलेच मागा लागेल हो असं नाही चाळीस नाही का 15,000 2 दिवसाचं काम आपल्याला. बरं चल रे बरं चल संकेत चला. हो पण आता कसं आहे आलेच तुम्ही इथे जेवण करून जा ना. आता काय गडबड तुम्हाला एवढी आता झालं ना अजून पाणी नाही काही नाही आता कायची एवढी गडबड आहे तुम्हाला. जेवण करा आणि मग जा आता हो. आहे ना जेवणाचं काही करत बसू नको तू घरून हे आम्ही नायरी केली पण आपलं मार्केटमध्ये बी आम्ही आता नाश्ता केला ना मग काहीच करू नको फक्त चहा करतो. पण मी काय म्हणतो म्हणलं ते थोडंसं 2 शब्द ऐकतो खरी बस ना तू इथं ये मी काय म्हणतो पाय. काय म्हणत होते बाबा काय होतं म्हणणं. गोष्ट कशी होती हो आता पाहुणे नाही घरी नाही तर मग त्याला सांगितलं असतं तर विषय कसा आहे आपलं मग क्रॉप लोन आलेला आहे हो 60,000 रुपये भेटते आपल्याला तर 45,000 भरं लागते आज. तर म्हणलं कसं आहे ते भरले की मग कसं आपल्याला बाकीचे सगळं व्यवहार होऊन जाते. तर म्हणलं 15,000 जर घरी असेल तर मला फक्त कसं 2 दिवसासाठी जर ॲडजस्टमेंट होतं असं देऊन दे मी आज भरतो आणि तुला 2-3 दिवस आणून देतो जवाई मला माहिती आहे माझं काम नाही. बाबा तुम्ही का नाही काय तुमची परिस्थिती काही सुधरण बाबा काय मला तर काहीच वाटते. हो ना आता सांगा बरं तुम्ही नेले तसे गायब नाही तसे गायब काहीतरी वापस दिले का त्याचे पैसे ते देते म्हणून का मग किती काय मागत राहायचे का त्यावेळेस कोणता पगार आहे तुम्ही सांगा बरं. मी आता कॉन्व्हेंटवर जाते मला 5-6 हजार रुपये येते आणि त्याचे 15,000 येते 20-21 हजार रुपये आम्हाला येते खर्च पाणी काही आता पोरीसाठी आम्ही बँकेत टाकतो असं तसं आणि तुम्हाला दिलं की खरंच तुम्ही वापस देता आजपर्यंत किती रुपये नेले असेल तुम्ही 500 ने 1000 ने. आता ऑटो बंद पडला आता परवा दिवशीची गोष्ट तुम्ही ते यायला फोन केला मग यायला आता ते दुसरा ऑटो सांगितला त्याचे पैसे दिले ते दिले नाही तुम्ही. मला झोरावर शेंगा आणता मग म्हणता असे पैसे द्यायला लागतील तसे पैसे द्यायला लागते. मग मला बोलतेच ना ते तुमच्या देखता काही नाही म्हणत नंतर मग मला टोमणे देतात ते हो त्या बापाने नेले आणून नाही दिले मासासरा असा आहे मासासरा तसा आहे मग मला कसं जीवन जगायला लागते मला माहित. ना बाई बकुळा तू सगळं बरोबर आहे कसं होणार होते ना गलती पण कसं होते ड्यू करतो कसं ॲडजस्ट होत नाही आपल्याच माणसाचे पैसे माग राहते हो देतो ना मी हे बा सगळे देतो आता हे क्रॉप लोनमधून सगळे ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो. देतो बाबा काहीच नाही दिले होते मी पैसे वापस दिले की डबल देत असते पुढचा माणूस एकच वेळ द्यायची नाही तेच फिटून टाकायची. मग आजपर्यंत तुम्ही रुपया वापस नाही दिला मग आता कोणत्या तोंडाने म्हणा त्याला काय म्हणा त्याला म्हणत देते ते इथून तिथून व्याजाने आणते पण तुम्हाला देते ते नाही म्हणून तुम्हाला हो स्वतः अडचणीत राहते ते पण तुम्हाला देते मग पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे का आपल्या जवळ काही मोठा सरकारी नोकरीवर नाही ना तुम्हाला समजलं पाहिजे तेवढं. आता काय करा जवाई पुरला पण पोरगी नाही पुरली नाही होणार काय आता जवाई तर दिले असते हो ना बकुळा कसं आहे आमची बी परिस्थिती अशी आहे काय करावं आता होणार शेतीवाडी साथ नाही देणार काची काय देणार आहे बाबा तुम्ही आता हे बा म्हणलं दारूच्या नांदी हो किती वेळ तुम्ही आता तिथं त्या दुकानापाशी यायला आणलं तुम्हाला उचलून घरी आम्हाला काय माहित नाही का आता सगळं दारूत पैसा घालता काय तुम्हाला उठायला लागणार आहे काय पिकं होणार आहे तुम्ही म्हणलं हे सोडा बाकीचे नांद सोडा अशाने काय होणार आहे यायला त्याला मग किती मागा असे पैसे लोक देतील 1 वेळ देईल 2 वेळ देईल आयुष्यभर कधी हातच पसरत राहाल का तुम्ही स्वतःच तुम्हाला समजायला पाहिजे का तेवढं. होणार कसं काय आता आम्हाला काय हात पसरा वाटते का पण काय कसं अशी परिस्थिती काय करा आता हे ऑटोचं 15,000 रुपये इंजिन लागते म्हणजे काय करा आता त्याचे कशी भाड्याचे पैसे होते ते बंद पडले माझ्या आता काय करावं. बाबा काय करावं काय नाही तुमच्या मागे पा सगळे दलित आहे बाबा काय करावं आम्ही बी आता मी चहा करतो आता सध्या तर कसं मी पैशाचं काही होय नाही म्हणत नाही म्हणत तुम्ही त्याला आल्यावर फोन करता बा मी काही आता बोलू शकत नाही मी चहा मांडतो आलीच मी. संकेत हो हे आलू चिपचं पाकिट घे खाट बस म्हटलं नीटच बस तू हो मी कसं बाट येतो एस टीला अजून पाहून घंटा टाईम आहे म्हणते मी विचारून आलो आता मी येतो बाट जरासं अर्जंट काम आहे मला हो 1-2 झेरॉक्सचा कागद हे काढा लागते आपल्याला क्रॉप लोनसाठी आलोच मी 10 मिनिटांनी तू बस इथं कुठे जाऊ नको. अरे बाबा कुठे जाऊ नका तुम्ही मी एकटा इथे बसत नाही रे बा हो तुमच्या संग तुम्ही मी येतो म्हणजे येतो इथे नाही बसत मी. तिथं कसं असते लहान लेकरं नेणं बरोबर नाही ना सांगते हो तुला काय माहिती आहे ते मी येतो बा झेरॉक्स काढी आलो आपलं 10 मिनिटांनी इथंच आहे जरासं पुढे गेलो की अजून कसं पाऊण घंटा एस टी टाईम आहे येतो ना मी कुठं चाललो. बरोबर आहे काहीतरी हो हो तिकडे जाते मला माहिती आहे ना हो काय नाटक माहिती आहे ना मला मी ना बा मी तुमच्या संग कुठे बी जा मी तुमच्या संगच येतो मला नका सांगू ते आलू चिप देता बस बसू टाका इथं तुमच्या संगच. लेकाचं काय करा माणसाला एक अंडीचं टेन्शन मला जरासं कमी होते बा काय हे पोट्टे लेकाचं म्हणजे कसं शेपूटच नाही सोडून राहिलं कोणा कसं आलो असतं तिकडून जाऊन बरं ठीक आहे बा जाऊ दे तिकडे आता आज काय जमत नाही वाटते बस मग चल माझ्या संग चाल हो काही जरासं पाणीपुरी खाऊ जराशी भूक लागली हो आज एरी कसं आपला दिवसच खराब गेला लेकाचं काहीच काम नाही झालं.
राजा हे ट्रॅक्टरवाले गणी बरेच परेशान करते बा हो ना नाही पैसे पैसे काय 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 आज काम झालं की आजच पैसे असते काय हो ना आता बरं जाऊ तिकडे उचलायच नाही पुढं नाही का हो अजून हे डोकं खायचं हो जाऊ तिकडे काकू म्हणलं काय आपले अजयराव काका नाही का घरी हो, कसं जरासं भेटत होतं बा त्याला फोन काही उचलून नाही राहिले ते हो का बरं बरं मग पाहिजे ना मी लावून आता काहून काय होतं काम होतं काही नाही पैसे होते काय बिजा झालं होते बा कायच करा ट्रॅक्टरचं मग आता डिझेलचे पैसे निघत नाहीत पण आता पट्टी पास मारली ती पहिली हो आता ते झालं अजून डबल गवत निघालं उताळ हे ते डबल मारली तर त्याचेही पैसे राहिले सांगा आता काय करावं आता किती मागाले बरं बरं पैसे राहिले का बरं सांगतो ना मी आता आज गेले ते क्रॉप काढाले बहुतेक संध्याकाळी आले की देऊन द्यायला होतो आता काही काढून करू आपल्याला काही दिन आता हे मग काय आता मोठं आता पेरणी जगत यायला नाही पडत बा हो ना आपण ते कसं मग अशानं मग माणूस पेरणी देत नाही ना हा कसे रेग्युलर व्यवहार असले चांगले क्लिअर तर माणूस येते हो सांग ना बघ कसं काकाला जरा अर्जंट हो पैशाचं हो ना का बुडवलेच बाबा जसे असे म्हणतात की काय देत नाही का आजपर्यंत पैसे दिले नाही का त्याला का कोणते डबल तुमचे पैसे नाही ना तसा विषय नाही नाही तर कसं आम्हाला डिझेल टाका लागते नाही डिझेलले पैसे नाही लागत हा कमीत कमी डिझेलचे तर द्यायला पाहिजे लोकांना काहीच नाही देत ना लोक मग किस्तावाले तिकडे फोनावर फोन करते आम्हाला मग काय आमचं आम्हाला माहिती ट्रॅक्टरवाल्याचं मोठं कठीण काम आहे ना सांगा बा आल्यावर द्यायला म्हणा कसं पैसे द्यायचा म्हणा ते हो आता मला एक तर ते पेरणी आणला लागते नवी विकत पैसे द्यायला लावजा पण आपण काय आमच्या चॅनल वाढून राहिलं तेवढं आता पेरणी घेतो नाही घेतो हो द्यायला लावतो मी सांगतो आले सांगतो बा पैसे पहिले द्यायला लावतो संध्याकाळी पहिले पैसे पाठवून देतो तुम्ही बाबा बाबा इतका उशीर केला म्हणलं याटो कुठे आपला याटो आणला का नाही म्हणलं काय यातून काय 15,000 रुपये लागते म्हणजे त्याला खर्च इंजिनचं काम काढलं काय करा सगळं आता म्हणजे घोरच घोट झाला दिमाग काम नाही कुठाला मायार बाबा बाबा सांगा आता 15,000 कुठून आणा आता हे बी भरणालेच तर पैसे नाही बरं जाऊ द्या ते बँकेत गेलते का म्हणलं मग काढलं ते क्रॉप भेटते का उद्या अरे उद्याचं सोनं आता तू आता मायामध्ये माहित काय 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 सर्कस केली तर मग तिकडे त्या घनश्यामले पैसे मागायला गेलो मला 15,000 कमी आहे बा त्याला मागतो हा लेकानं भैम वाटले सगळे पैसे काढून घेतले पहिले नसते दिले पुढले असते लेकाले त्यानं आज रुपया दिला नाही मला रुपया तिथून वापस गेलो शेवटी म्हणलं गड्या बँकेवाल्याला काहीतरी म्हणून पाहू साहेबांना हातावर गेले मी काय करू म्हणजे बा 15,000 कुठचे आणू त्यानं नाही दिले शेवटी म्हणलं बा नाही इलाज जवायचे तर घरी गेलो मग काय बोला काय नाही आता काय पुढचं सांगायला पुढते मग काय मायामध्ये माहिती आता काय सर्कस केली काय नाही तरी काम झालं नाही ना आपलं मग चला आता पाणी तरी गे बा जाऊ तिकडे बाबा मग काही कामच नाही झालं का हो म्हणलं आता लोकांचे पा धडाल ऑटो सोयाबीनच्या बॅगा पराठीच्या बॅगा आणून राहिले लोक आपलं कायच काही नाही हो हा म्हणलं मग आता हे कसं मग आता बॅगा काय नाही कसं करताय प्रॉब्लेमचं होईल ना काही मार्ग निघून असते तुम्ही काही बाया काही घरी माणूस आलाय नाही पाय नाही टेकला की बिलकुल डेटा लावून आपलं होणार काय चालते पहिले पाणी चहा घे मांडते चाल हो देतो बाबा चहा पाणी करतो सगळं करतो पण मी म्हणतो त्या ट्रॅक्टरवाल्याचे पैसे काऊन नाही देऊन दिले ते 3-4 चक्र मारले त्यानं हा म्हणे पैसे करून राहिला ते किती पैसे आहेत त्याचे 2,500 रुपये देऊन टाका ते पट्टी पास मारली म्हणे 2 खेप आणि त्या बायाची बी 8-10 बाया होत्या त्याची बी ते मुकरदमाला होता त्याचे पैसे राहिले तर ते काळी कचरा यायची लोकांचे देऊन दिले पाहिजे ना पटापट पैसे ते तुमच्याकडे 30,000 रुपये आज दिले ते मग ते आणले ना वापस का त्यातले खर्चले काही आता मी काय वरली मटका लाल बसलो का तिकडे काय गमावली मॅगनची पट्ट्या काही आपलं बोलणं काही करणं सगळे पैसे 500 रुपये खर्च झाला आता आज गेलो होतो बाकी काय दुसरं काय आता 500 रुपये गेले गमावले विनाकारण चक्कर काम नाही धंदा नाही काम नाही झालं काहीच हो चला या चहा घेऊ काय सांगा इतकी बोलली पोरगी फळफळ पोरगी बोलली मग काय कोणी हे बा खडकून नाही दिला म्हणले मग किती गणगण हिडलो विचार सांगितले मग रुपया नाही भेटला 15,000 रुपयासाठी किती माया गेले झाले सुना माय मला माहीत तू म्हणून राहिली कसं करता तसं करता बोला नाही पोरगी काय बोलणार नाही मला हो आजपर्यंत तिनं काहीतरी म्हणलं का तुम्हाला शब्दानं बोलले का काही उठसूट काही बी आपले पैसे मागायला जाणं येणं दादा खेपते जवायला काय म्हणा म्हणलं रसाईले काही ड्रेस नाही मागते जवळ ना कोणती पोरगी साडी नाही म्हणा बाबा करते बिचारी पण मग आता शेवटी तिचा बांध तुटला आता किती खेप आता तुम्ही पैसे मागायला जासान त्याला म्हणलं बारसं नाही केलं ना पोरीचं त्यानं लोकांसाठी अडचणी भोगते स्वतः म्हणलं भाजीवर तेल नाही घेते बाहेर दाखवत नाही तशी ते आपल्यासारखं नाही हे दारू प्यायचं मटणं खायचे पार्ट्याला जायचं म्हणलं लव पैसा वापरते तर चालले आपले म्हणाले हो ना मग आता मला काय समजत नाही का पण आता परिस्थिती सुरू नाही राहिली मी करू काय सगळं करत बसतो आता पिकं साथ देत नाही आता पिकं भुईमुगाला काय भाव आहे काय करा माणसानं सोयाबीननी काय उरलं अरे पिकाचे लावले तेवढी निघत नाही ना मला माहिती आता ट्रॅक्टरवाल्याचे पैसे द्यायचे आहेत आता बी भरण आणा लागते बी भरणारे पैसे नाही तिकडे क्रॉप लोन भेटून नाही राहिलं माणूस आणलीच टेन्शनमध्ये आहे सांग ना तू काय कर कशा सुधन माणूस सुधारणा होणार आहे कायची बोंबल्याची हो ना तर काय रोज आपलं उठलं सुटलं दारू दिवस निघाला दारू रात झाली दारू काही बी ढोसूनच येतं ना आज तरी जरा माणूस की राहा तुम्ही मग काय होणार आहे म्हणलं काय सुधारणा होणार आहे म्हणलं आज बी घेतो देते हो मला म्हणे तू बस म्हणे इथं मी येतो म्हणे 2 मिनिटांनी मला काही नाही मी तुमच्या समोर येतो मग हो आज बी घेऊन येतच होते काय सांगा लागते सगळं समजते मग हारावरा पाहिजे कोण नसले की बातच दुकानात घुसते माहित नाही का मला तर चाट देते बस स्टँडवर बसून ठेवते मग मला का माहित नाही का तुमचं म्हणलंय बा दारू नाही बा तुम्ही सरा सत्यानाश केला जीवनाचा आमचा बी तुमचा बी सर लेकरा बायाचा तुम्हाला सांगून राहिले दारू सोडा याच्याशिवाय पर्याय नाही मग याला त्याला पैसे मागणं दादा खेप येते कोण देणार आहे आयुष्यभर तुम्हाला पैसे हो ना तर वावराने काम करायचं जीवा ऑटो घेता इकडे जाय तिकडे जाय पार्ट्याला जाय ते काय आता बोला तुम्हाला काय नाही तुम्ही काय दारू करता का दारू नाम ठेवतो का मी काही आपलं बोलणं काही आपलं एखाद्या वेळेस माणूस घेतली म्हणजे काय झालं लोकांना आता एखाद्या वेळेस कोणी आता पार्टी घेतली आता बाकी कमी काय नेहमी घेतो का नेहमी घेतो का लोकांना सवय लावले तुम्हाला पहिले फुकट पाचते तर आता आयुष्यभर मग दारू पिऊ फुफ्फुस सडजा मर जा मग बरं आम्ही बसतो उघड्यावर ना बोलून राहिले आता फालतूचं काय करावं काय नाही तर
हो जाऊ द्या ते उगायच बसू नको तू जाऊ तिकडे जुनं पुराण आता काय करा हे सांगतो 15,000 रुपये मला फक्त आपल्याला खुरापडून भरायला पाहिजे होते बाकीचं आता एवढं मोठं रामायण नाटक बसले आपले उगाय काही गरज आहे का इतकं मोठं होणं 15,000 रुपये पाय तुम्ही उद्या रामपूरला जातो नाही तर मग पाय तुम्ही काय रामपूरला जातो नीट जातो बद्द तिथं पार्ट्या करत ना तर काय फोन लावा द्यायला फोन ला म्हणा मारतील म्हणा पैसे आहे का म्हणा 15,000 रुपये इथूनच लावून काय झाला तिथं ना काही गोष्टी फोनवर नसते होत ना तिथे जाऊन प्रत्यक्ष बोललं म्हणजे कसं त्याला समजते बा परिस्थिती काय आहे याटोसाठी 15,000 मागतो मी पण कसे करून ॲडजस्टमेंट करतो उद्या सगळी सोय लावतो आणि बस आपण भरून आपलं सगळं टापटे पण पद्धतशीर होते बियाणे आणतो संकेतचे कपडे लागते सगळं पद्धतशीर करतो मी ते माझ्या डॉक्टर गिफ्ट राहू तिकडे हाय जुनं माय हो तेच जमते मला आणि टिफिन डबा बी जुनाच आहे काही घेऊ नका फक्त लेटर बुक रेडा घेऊन त्याला टाइम आहे 23 तारखेला शाळा आहे मग जा हो ना देतो तू ये देतो नवेच कपडे लत्ते सगळं दप्तर सगळं देतो मी फक्त उद्या मला रामपूरहून येऊ द्या उद्या जातो मी पद्धतशीर बरोबर सगळं टापटे पण लावून देतो ठीक आहे जाऊ तिकडे जा मग आता उद्या पा बरोबर काय होते हो चला जेवण करून घेऊ जाऊ दे तिकडे होईनच बरोबर चला